खालीच इथेच रोड आहे, जो मंडणगड ना रस्ता आपला मोठा तोच इथेच आहे. आता गावात जायचा हा रस्ता आहे असा. इथं शाळा आपली जिल्हा परिषद शाळा आहे ना इकडे. गावात आलो, एंट्री केली आणि पाऊस आला बघा. आता जिकडे तिकडे सगळ्यांचे लग्न झाले, मोठे झाले, तर प्रत्येकाला मुलं झाली, पण जुने दिवस आठवतात ना तेव्हा भारी वाटतं एकदम. तुम्हाला नाग दिसला काय कुणाला? साप दिसला की नाही? नाही आपला दिसला, आम्हाला दिसला. एक टायमाला असे वाडे किती भरलेले असायचे गुरांनी. एक कोकणातलं खरं जे फील होता ना तो अशा घरांमधून वाड्यांमधून यायचा. आजची घडी अशी आहे की ही सगळी शेती ओस पडलेली आहे. त्याला आपण कशा पद्धतीने काय ऊर्जा अवस्थेत आणू शकतो? मीटिंग सांगायची रोज असा बसायला निवांत, धुरेटी करायची एका ठिकाणी, की बायका बसणार, हे बसायचं ठिकाण आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन गावं एक्सप्लोअर करत असतो मी. आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये खूप सुंदर अशी गावं आहेत आणि ह्या गावामध्ये काही आपले मित्रमंडळी असतात, कधी नातेवाईक असतात, ओळखीची माणसं असतात, कधी नसतात ओळखीची, पण आपण ही गावं एक्सप्लोअर करूया असं मी मागे ठरवलं होतं. तर मागच्या वेळेस एक कोनवली गाव आपलं आहे, खूप सुंदर गाव आहे, ते एक्सप्लोअर केलं. तर आत्ता मी जे आलो आहे ना, तो माझा मित्र किरण माळी त्याच्या गावी पालेकोंड. तर पालेकोंड असे वेगवेगळे वाड्या आहेत त्यांच्या. थोडंसं अंतर पण आहे गावामध्ये, म्हणजे वाडीमध्ये, पण हे पालेकोंडवर आलं आहे. तर नेक्स्ट टाईम कदाचित मी पालेगाव एक्सप्लोअर करेन. पालेकोंडवर जाऊया. तर पालेकोंडचा हा परिसर आहे. तर हे ठिकाण कुठलं आहे, त्यांच्या गावात एंट्री करायचा हा एक रस्ता, अजून एक पुढे त्यांचा मेन स्टॉप आहे एसटीचा. तर आपण ते नंतर बघणारच आहोत. आत्ता जिथे आपण आलो ना, एकदम पवित्र ठिकाण आहे, ते म्हणजे यांची सतीदेवी, तिथलं हे मंदिर. तर म्हटलं व्हिडिओची सुरुवात आपण पहिलं देवीचं दर्शन घेऊन करूया. तर हे सतीदेवीचं मंदिर आहे, खूप छान असं. गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी जीर्णोद्धार झाला याचा. आणि तुम्हाला भेटवतो किरणला. इकडे किरण आहे आपला मित्र. आमच्या फोनवरती बोलणं चालू असतं. मागे तिच्या घरी आपण व्हिडिओ केलेला आहे. तर आमच्या घरी आले होते, त्यांची चिरेखान पण दाखवलेली आम्ही. वर्षा होती तेव्हा माझ्यासोबत. वहिनी होत्या बरोबर. तर आता आपण असं म्हणजे गाव बघूया, पालेकोंड बघूया. पालेगाव नंतर करूया एक्सप्लोर. तो गाव तिकडे. हा, आपण आज पालेकोंड करूया, पालेगाव नेक्स्ट टाइम आपण करू. तर आपण सतीदेवीचं दर्शन घेऊ तिकडे. आणि ह्या मंदिर पुजारी पण आलेत, अविनाशचे बाबा आहेत ते काका. तर आपण एक्सप्लोर करूया गाव आणि नंतर आहे ना गावात फिरूया ना, याच्याकडे माहिती घेऊ, सगळ्यांकडे माहिती घेऊ. या काका नमस्कार, बरे आहेत ना? मग पूजा झाली? पूजा झालेली आहे. चला या दर्शन घेऊ. मी पहिल्यांदाच आलो आहे, म्हणजे गावात आलो पण मंदिरात नव्हतं आलो असं कधी. आमचे देवीचे मंदिर असं नव्हतं. हां तर पहिल्या वृक्षाखाली होतं. हां त्या वृक्षाखाली असताना आम्ही मंदिर छोटंसं बांधला. आणखी मग बांधल्याच्या नंतर आम्ही सर्व परत नवीन जोमाने सर्वांनी एकमताशी येऊन आणि परत मंदिर उभारला. सगळं आणि आम्ही त्या गेल्या वर्षी आम्ही उद्घाटन केलं ना, आपण परत जीर्णोद्धार केला. सगळं लाकडी होतं. तर सगळं व्यवस्थित केलं सर्व. दरवर्षी मे महिन्यात पूजा असते. हो, मोठा कार्यक्रम होतो. या गावाची जवळीकता म्हणजे अशी की आमची गाव मंडळाची रूम आहे ना, आणि यांच्या गाव मंडळाची रूम एकाच बिल्डिंग मध्ये होते बाजूबाजूला. त्याच्यामुळे इथले खूप मित्र आहेत गावातले. तुमचाच आहे, आपलाच गाव आहे असं काय. आणि सतीदेवीचं मंदिर म्हणजे कसं, ही सती माता आहे ना, सगळ्यांना पावन होते, नवसाला पावन होते. ते तुम्ही कधी पण या, तुम्ही नवस करा, तुमच्या नवसाला पावणारच ती. इथला परिसर खूप प्रसन्न करणार आहे. म्हणजे आजूबाजूला पूर्ण असं, इथं मंडणगड किल्ला पण दिसतो पाठच्या साईडला. त्या साईडला गेलो की दिसतं किल्ला पुढे. आणि आता मी आलो ना, त्यावेळेस पाऊस येऊन जाऊन असं वातावरण आहे. अशा वातावरणात गाव एक्सप्लोअर करायला लय भारी वाटतं. जाऊ आपण. तर बाबा म्हटले प्रसाद घ्या, आताच नारळ फोडलाय. मग दररोज बाबा तुम्ही पूजा करता तिकडे. खूप सुंदर असं मंदिर आहे, दर्शन घेतलंय. कधी इकडे येणं झालं ना की आपण नक्कीच इकडे दर्शन घ्यायला येऊ. खालीच इथेच रोड आहे, जो मंडणगड ना रस्ता आपला मोठा तोच इथेच आहे. आता गावात जायचा हा रस्ता आहे असा, इथून जाऊया. जरा किरण चालवत आहे. मस्त गाडी चालवायला एकदम. वाजत राहणार आता. इथं शाळा आपली जिल्हा परिषद शाळा आहे ना इकडे. 7वी पर्यंत असेल ना? नाही, 4थी पर्यंत. इकडे गावाच्या बाहेरचा परिसर आहे असा. अंगणवाडी इथं बाजूलाच अंगणवाडी. गावात आलो, एंट्री केली आणि पाऊस आला बघा.
गाडी इथेच पार्क केले. गावातली एंट्री अशी इथून छान वाटते पण. पावसाळ्यात गावं बघण्याची मजा वेगळी असते. एकदम छान वाटतात. गावं खोलून येतात. हिरवळ पसरलेली असते. झाडं बघा मस्त लावलेत. त्यांचं घर आहे. एकूण आपल्या इथं कोंडावा किती घरं असतील? 70 एक आहेत. गावात जास्त आहेत ना? हो ना. बघा पूर्ण असं गाव आहे. आणि यातली बरेच जण आपले मित्र वगैरे सगळे ओळखीचे होते, त्यांची घरं असतील इकडे जवळपास ना. हा आव्याचं घर ना. हा गोप्याचा ना. परसू शेठ काय होतं, बरं आहे ना? सध्या काय आराम? सो बघताय ना अशी घरं आहेत. हा गोप्याचं घर आहे इकडे. इकडे अवीचं घर आहे. अशी मस्त मस्त घरं आहेत इकडे. आणि हा कोणाचं घर आहे? विशालचं. आणि आता तुझं घर वरती ना इथून. आलो नाही दररोज असं भजन कुठे करतात भजन? हां ना. तुमच्याकडे वारकरी जास्त आहेत ना, म्हणजे असं म्हणजे असं पप्पा वगैरे हां आणि याचे पप्पा बाकी सगळे नामकरी आहेत. हां. गावातली माणसं. अय आपण पोचतोय किरणच्या घराजवळ. परत मला वाटतं 1-2 वर्षानंतर आलो परत मी किरणच्या घरी. इकडे पूर्ण प्राजक्ताची फुलं पडली बघा गेली खाली. पाऊस पण बरोबर आम्ही आलो इकडे नाही आलो, सुरू झाला. कवीन बाई काय बोलता, कसं आहे? एकदम मजेत. बऱ्याच दिवसानंतर वर्षानंतर फोनवरती बोलत असतो आपण, पण असं घरी हां बऱ्याच दिवसानंतर आलो परत. बाकी पोरबाळा काय करतायत? आहेत शाळेत आज सुट्टी. अच्छा आज नागपंचमी. काका आहेत किरणचे बाबा. काका भेटले तिकडे बऱ्याच दिवसानंतर. म्हणजे मला वाटतं मी मागे आलेलो तेव्हा नव्हते भेटले, आता भेटले. तर ते पण वारकरी म्हणजे वारकरी संप्रदायाचं करतात आणि दरवर्षी पंढरपूरला जातात. दरवर्षी पंढरपूर आळंदी वगैरे आळंदीला जातात दरवर्षी. म्हणजे आता 20 वर्ष जास्त झाले. ते इकडे गावात भजन कीर्तन. मागच्या वेळेस किरणने ढोलकी वाजवून दाखवलेली. पक्वाज ती लोक वाजवत असतात नुसतं. भजन दररोज करतात, कीर्तन आता करतात. श्रावण महिन्यामध्ये पुरा महिनाभर भजन. भजन ना. हा. वा. 7:30 ते 9. आजपासून सुरूच झाला. हो आता आज पहिला सोमवार. गुरुवारपासून सुरू. पहिला सोमवार आज. हा पहिला सोमवार. हा. हा. नित्यनेमाने नामस्मरण 1-1.5 तास आम्ही करतो. आणि पुरुष मंडळी पण महिला मंडळ पण. आणि भजन केल्याने लोकांची मनं चांगली स्वच्छ होतात. हो. हा असल्याला काय वेळा पण जाते. आता हे तुमचे गुरु आहेत इकडे. तर हे आपलं पूर्ण मंडणगड तालुक्यातले महाडमधले सगळे एकच आपला तो ग्रुप आहे सगळा. हा म्हणजे कसे जेवढे शिष्य आहेत हा. तेवढे ह्यांचे गुरु. आणि असे काही लोक गुरु भरपूर आहेत. बरोबर. पण प्रत्येक 250-300 असा ग्रुप आहे. प्रत्येकाने असं वेगळं गुरु ज्याला भेटला मार्ग बरं. त्याने तो गुरु घ्या असं. बरं. अशा हिशोबात ते आमचे गुरु. इकडे काकी आहेत. नमस्कार. असतात ते. सो बरं पहिल्यांदा भेटलं मी बाबांना आईला. म्हणजे किरण भेटायचं मुंबईत, आम्ही जायचो खोली तिथे असायचं बाजूलाच, त्यामुळे भेटणं व्हायचं. पण गावाला पण आलेलो मागच्या टायमाला जेव्हा तुम्ही नव्हता भेटलं. नव्हतं. शेतावर गेलात शेतावर गेलो होतो. बरोबर बरोबर. आमच्या वगाने आता किरण देखील त्या नमस्कार. पावलावर पाऊल ठेवून. हा किरण पण चांगला करतोय. हो, किरण पण चांगला करतो. कारण का- गावीच असतं सध्या मग मुंबईत ना. आले 2 दिवस झाले मला. हो ना. काय बरं आहे ना? हो एकदम मस्त. किरणकडे आलोय. पोहे केलेत मस्त, नाश्ता मस्त. बसा तुम्ही पण. मागच्या टायमाला जेवण पण भारी केलेला. अबू इकडे या. नाव सांग. तिकडे सांग त्यांना. मला सांग, माझं नाव विराज. हा विराज. म्हणजे तू सांग बाबू. तर चला, तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. काकी आहे तिकडे,
इकडे कवींचे मिसेस, किरणचे मिसेस, बरे आहेत ना सगळे. सो चला आता आम्ही निघतो इकडे कवीन आहे आणि मुलं आहेत त्यांची. तुला कसं वाटलं? मस्त. बऱ्याच दिवसांनी भेटलो, तास गावात फिरूया जरा. एकच आठवण येते आपली खोलीतली. हा यार, त्या टायमाला आम्ही ना खोलीत म्हणजे एकत्र राहिलेलो आहेत, म्हणजे यांची बाजूलाच खोली असल्यामुळे जास्त आम्ही एकत्र असायचो. म्हणजे रविवारची सुट्टी, चौकात क्रिकेट खेळायला म्हणा, भारी दिवस होते ते. आता जिकडे तिकडे सगळ्यांचे लग्न झाले, मोठे झाले, तर प्रत्येकाला मुलं झाले, पण जुने दिवस आठवतात ना तेव्हा भारी वाटतं एकदम. चला भेटू परत कधी, तुम्ही या काही गावी या तिकडे आमच्याकडे. बाय बाय बाय. आणि निघते बाबू येतं आमच्यासोबत फिरायला गाव. आम्ही काकींना मागितलेत, म्हटलं हळदीची पानं नाही, वर्षा म्हटले येताना घेऊन या. आमच्या गावात ते नव्हती, आहेत पण दुसऱ्यांची कशी जवळ शेजाऱ्यांची असली की आपलं मागितलं घ्यायला. काय काय मुंबईला आहेत मग त्यांचे घ्यायला वेगळंच वाटतं ना, विचारून घेतलेलं बरं. आपलीच आहे हां ना, हे तुमची भावकी सगळी. तुला सगळे हां मग आजोबा सगळे हां समजलं. 4-5 घर आता बघा ना, ही आत्ता नवीन घर अशी बनायला लागलीत ह्या वर्षी झालाय. आणि पहिली अशी घरं असायची ओटी वगैरे. ही ह्या घरांना पण मस्त भारी वाटतात ही पण घरं. आणि गावामध्ये सगळ्यांच्या घराच्या समोर अशी मस्त अंगणे असतात. आता हे पावसामध्ये असे चिखल असतो आणि एरवी पाऊस गेला दिवाळीच्या आसपास म्हणजे नवरात्रीच्या टायमाला हे अंगण करणार, कुदळून त्यांना मस्त चोपणार. त्या टायमाला तुम्ही याला सकाळ सकाळ याचा आवाज येतो नाही, सकाळ सकाळ याचा चोपण्याचा ठाप ठाप फटाके वाजतात मग गावात ठाप ठाप सकाळ सकाळ. एक बघा काकीने आम्हाला इकडे पानं दिलीत, थँक्यू काकी. आता ह्याच्यामध्ये वर्ष काय बनवते काय माहिती, ते काहीतरी बनवतात ना ह्याच्यामध्ये, रेसिपी काहीतरी करेल ती. अजून पाहिजे? नाही बस झाले काकी. इकडे खोप आहे वाटते फाटीची. लोक जास्त करून मुंबईतच स्थायिक आहेत. प्रत्येक गावची हीच अवस्था आहे. म्हणजे आम्ही मागे कोणवलीत गेलेलो, आमच्या गावात पण म्हणा, काय काय फॅमिली गावी आहेत जे शेती करतात, पण बरीच मंडळी मुंबईत स्थलांतरित झालेली आहेत म्हणजे कामानिमित्त. त्याचं पण कारण आहे की गावाला रोजगार तेवढा नाही आहे. म्हणजे लोक उगाचच नुसती काय मुंबईत नाही गेलीत, त्याच्यामागे कारण आहे की लोकांना हाताशी पाहिजे तसा रोजगार नाही. म्हणजे नॉर्मल मजुरी वगैरे असायची, पण मुंबईत जास्त पगार पण मिळतो, एकत्र राहतात, त्यामुळे लोक गेली. त्यामुळे शाळामध्ये मुलं नाही राहिली आता. असं हे बाकडे असं बघायला नाही भेटत आता कुठं. घरांच्या समोर असे बाकडे असतात. एंट्री कुठून आहे गावात? असे घरं मस्त वाटतात एकदम बघायला. पाऊस पडून गेल्यावर एकदम गावात रूप भारी वाटतं एकदम. आता हा काय वाडा ना, तुमच्या गावात गुरे वगैरे आहेत का? हा ना, अशी त्याची कार इथं बोलाय ना, ही किरणची कार आहे. तू इथेच पार्क करतो तर. आता मस्त बाहेर पडलोय. इथून आपण ह्या स्टॉपवर जाऊ ना, इकडच्या स्टॉपवर जाऊ आपण. हा आपल्या यांच्या गावात आहे ना, इथून मेन यांचा स्टॉप आहे, एस टीचा स्टॉप आहे इथे. बाजूने एस टी गेली पण एक सुसाट. ही 11 वाजले म्हणजे मला वाटतं बोरतड गाडी असेल, कुठली गाडी काय माहिती. आता आम्ही असं चालत वरनं आलो ना तर एकदम भारी वाटतंय. गावाला मस्त रस्ता असतो सर, बांध आहे इकडे पण, कंपाऊंड मला वाटतं काहीतरी. आणि आता पोचलोय ते म्हणजे स्टॉपवर. हा स्टॉप यांचा पहिला वेगळा होता ना किरण, शेड होती आणि वेगळा दिसायचा, म्हणजे पूर्ण असा भारी वाटायचा एकदम. आता असं म्हणजे नोटीस होत नाही. आता हे बांधले म्हणून समजतं, नाही तर मध्ये तर हा नव्हता तेव्हा समजायचंच नाही पाले कधी गेला ते. हे बघा पाले कोण लिहिलंय, तिकडे पण लिहिलंय ना तसं, तिकडे पण आहे. जाताना गाडी तिकडे थांबते. आणि आमच्या गावात जाणाऱ्या गाड्या सगळ्या इथूनच जातात. आता मी मुंबईतनं आलो किंवा गेलो काय, इथूनच माझा रस्ता. दिसला का साप दिसला काय? नागपंचमी नाग दिसला, नागपंचमीला नाग दिसतातच. छोटा एकदम छोटासाच आहे. नागपंचमीला दिसलंय. नागपंचमीला आम्ही लहान असायचो ना, असे साप दिसायचेच रस्त्याला, खूप दिसायचे. हे धोरणच आहे. या सापाचं नाव काय माहीत नाही, पण जसं मण्यासारखं वाटतंय बघा, किती लहान आहे. त्याला आम्ही असं जवळ हे करतोय ना तर तो स्वतःलाच घाबरतोय. त्याला सोडणार आम्ही, म्हणजे इथूनच जाईल तो. गावाला तुम्हाला या टायमाला सर्रास दिसतात साप असे. गावातली एंट्री आहे इकडे आणि या साईडला भरपूर सारे इकडे बघा तेरीची पानं आहेत. आता त्याच्यामध्ये काय काय खाणारे असतात काय काय न खाणारे पण असतात त्याच्यामध्ये. तर इकडे शेणकी होती, शेणकीवर भरपूर जगले. हा एक टायमाला वाडा असेल इथे, पाठीभर येत होता. गुरं कमी झाले. तर आपण चाललो आता कुठून? समाज मंदिराकडे आहे. हां तिकडे जा, चावडीकडे आहे साईडला. बघायला जाऊया. चला बघूया. मग गावातले नवरा वगैरे अशी वरात आली की तिकडेच बसतात. हां प्रत्येक गावात असं असतं. तिथं होता सगळे मीटिंग मीटिंग तिथंच होते सगळे. चावडीवर.
तिथे जाऊया. आणि तुमचा समाज मंदिर पण आपल्याबद्दल तोच ना तो? तो चावडी आता होय. हां पहिले जुन्या काळात चावडी बोलायची, आता समाज मंदिर. हां बाबू पण आले त्यांच्यासोबत फिरायला गावात. हा बाबू बाबा काय करतो? चला आम्ही गावातनं चाललोय. शांत शांत गाव आहे. तुम्ही चिरामीच टाकला इथे. हा तुझा चिरा आहे? हां किरणचा चिरा एकदम क्वालिटी चिरा मिळतो हा यांच्याकडे किरणकडे. लास्ट टाइम किती कॉल मला किरणचा व्हिडिओ केलेला आम्ही एक रील केलेला हा भरपूर किती कॉल आले असेल त्याला बापरे वैतागला तो मिलियन गेला. बाबा बाबांच्या घरी आलो. आलो होता की रे. हा बरे आहेत ना? परत एकदा बाबा भेटलेत आम्हाला त्या दिवशी पण भेटले होते. हा तेव्हा बरे आहे ना? नमस्कार. काय बोलू चला फिरूया आपल्या गावामध्ये. आता बरीच मंडळी मुंबईला असेल त्यांना आपली घरं दिसतात ना अशी गावाला शूटिंग केलं की हा बाबा काय आपल्या घराचं व्यवस्थित कागद बिगद बरोबर आहे काय. हा कुठं राहतो रस्ता? इकडे वाडा आहेत जुनी वाडा. हा ना आता गुरं नसतील पण एक टायमाला असे वाडे किती भरलेले असायचे गुरांनी. एक कोकणातलं खरं जे फील होता ना तो अशा घरांमधून वाड्यांमधून यायचा. आता आपण किती पण घरं जर आहे ना अशी एकदम कॉन्क्रीटची केली प्रॉपर चिऱ्यांची एकदम प्लास्टर वगैरे करून केली ना चांगले दिसतात ते. पण हे जे मातीचे असे होते ना वाडे वगैरे त्यांना लय भारी फील यायचा. गरिबी श्रीमंती म्हणजे समाधानाचं सुख होतं त्यामध्ये. आता गावाकडे असे सगळे वाडे बंद आहेत. एक टायमाला पूर्ण गुरं कितीतरी असतील वाड्यांमध्ये. हे चिखलदोंड्याचे असे वाडे असतात. असं गावात फिरता फिरता बघायला भेटतं. आम्ही कोणवलीत पण फिरलो तेव्हा पण इकडे खोपी वगैरे त्या साईडला रानकेळी आहेत. इकडे तर खूप दिसतात रे तुमच्याकडे म्हणजे हळदीची. हा पण हळदीचीच पानं आहेत हे बघ मस्त आहेत. असे प्रत्येकाच्या घरासमोर हळदी बिळदीची अशी पानं लावलेली आहेत. घराच्या समोर अशी भेंडी तवशी भोपळीची झाडं असे वेली लावलेली असतात. आता मला आता गवत वाढतं. लोक शेतावरती म्हणजे आता बेननी सुरू असते म्हणजे गवत जगलेलं असतं ना तण काढायचं काम. तर गावाला शेती जास्त करत नाही त्यामुळे झालं लगेच 15 दिवसात संपवतात. ते वाड्यांचंच मला वाटतं हा एरिया आहे. वा ये काय नेरी करता हो? हा कुठं आहे तो रस्ता शेताकडं? शेतावर तुळशीत जायचा शॉर्टकट आहे का? अशा गावागावात शॉर्टकट पहिले रस्ते असायचे ना असं हा इकडचा शॉर्टकट तुळशीत जायचा रस्ता. मंडणगडत जायचा पण रस्ता तो बोला ना कुठेतरी आहे गावातून आहे. तिकडून गावातून अच्छा गावातनं जाऊन वरती चढायचं आहे पूर्ण. डोंगर आहे पुरा. हे बघा इकडे फाटी कशी भरलेत. अशा ओटी असते. हां हां माहिती आहे ना. असे आता आमच्या गावाने तुम्ही बघा ना एकदम दाटीनं वसलेलं आहे. यांच्या गावात थोडं रस्त्या विस्तारला सुटसुटीत पण आहे. आमचं गाव पण असंच होतं पण नंतर आहे ना सगळ्यांनी पडव्या काढून गाव झालं छोटा. अच्छा हा चौक आहे रंगमंच आहे पालेकुंड. हा इथे तुमचा कार्यक्रम होता तो? ते तमाशाचं वगैरे करतात ते? हा बाबा इकडे यांचा गावचा पालेकोंड रंगमंच आहे. आणि तुमचा होम कुठे असतो? हां इथं मस्त एरिया आहे स्पेस भारी आहे. नाटक बिटक असले की इकडेच असते सगळे एकदम. आम्ही मग बसते की हा मग एक नंबर चावडीमध्ये देवी बसते इथे. जबरदस्त असतो. हे कधी 9 दिवस मजा असते. खतरनाक 9 दिवस मोठा मोठा असतो. सावकाचा पाय चालतात. का बसलं जाई मावशी शेतावर जायला असतं ना इकडे सावकाचा पाय मटमटीत आहे. सावकाश जायला लागेल ना. आमच्याकडे पडवळ झाले गावाला अजून तुमची लहान आहेत इकडे अजून. कुठला हवाला बाजूचा? हे बघ इथं बेडा लावला नाही गुरांना जायला नको म्हणून. पावसाच्या टायमाला जेव्हा इकडे लावणी बिवणी करताना शेतीची कामं करताना किती लोक काम करत असतील तेव्हा लय भारी वाटत असेल इकडे. हे गावाच्या बाहेर शेती जिथे जेव्हा शेतावर येतो ना आपण एकदम भारी वाटतं. आमच्या गावाच्या समोर पण खूप मोठी शेती आहे खलाडीची. तसं प्रत्येक गावाच्या बाजूला शेती असते अशी. आणि प्रत्येक आता आमच्या गावाकडे ऑलमोस्ट गावं सगळे ते शेती करणारीच आहेत. म्हणजे आपल्या कोकणात भात शेती जास्त प्रमाणात होते. नाचणी केली जाते. तर बघा गावाच्या समोर जरी जागा असली तरी काही लोकांनी शेती सोडलेली आहे. आणि इकडे जी शेती आहे ते डुकरं बिकरं नको यायला म्हणून मस्त तेव्हा तिकडे हे लावलेत ना बंदोबस्त केला आहे नॅचरल. काय होतात त्याला आमच्याकडे ते असे हे लावतात लुगडी साड्या लावतात जुन्या असतात त्या उपयोग करतात फेकून नाही यायचा. मग डुकरं येत नाही याने. आपण साड्या लावतो. हां श्रीमंत बघा साड्या लावतात. शेताला नेसवलंय एक प्रकारे. इथे खोप असते मध्ये अशी. आणि आता कापणी होईल 2 महिन्याने 2-3 महिन्याने तेव्हा पूर्ण भात असा कापायला होईल पिकेल तेव्हा. बाबांचं नाव काय बाबा? भिक्कू माळी. बाबा गावी म्हणजे गावीच असता तुम्ही ना?
ते मला वाटतं हे करतात जास्त, शेती तर करतातच आणि ते खुट्या बिट्या लावायचं काम असेल, खुट्यांचं काम, काजू लावायचं. मग त्यांच्या गावात असं आहे ना की ह्यानी हाताने लावला झाड, खुटी लावली जगलीच पाहिजे. आता त्याने स्वतः कुठे मारतात ते हा ना. झाडं बघितलीत ना, एवढे मोठी मोठी झालेली आहेत हां आंब्याची. बरोबर. तुम्ही आपण लावतो ना नेचरली, हा. ते होत नाही. पण कुठे लावून ज्या वेळेला ते झाड करणार ते जगणार. हात नक्की पाहिजे. हा. आता त्यांचं हाताचा गुण आहे, हाताचे गुणधर्म आहे. ते म्हणणार नाहीत. अजिबात नाही. बरीच लोक मला अशी झाडं लावा, तुझं मी काम करतो माझ्या झाडाला ये. हां माझी झाडं लावायला तू ये, हां. मी तुझं बाकीचं काम करतो. प्रत्येक गावात असे कोण ना कोणते असतं ना. आपले भानसे होते, मी त्या भानसांचं बघितलं, माणसे. जावळ्याचं भानसं बघा, भाजी वगैरे करायची. हा बरोबर. त्यांचं मी एकदा ते बोललं का मी काय लपन करणार, तुम्ही बघा येतो. ते गेल्यानंतर मी 2-4 प्रयोग करून बघितलं. हा ना. तीन आंब्याला मला 2 ते जगले, एकाच्या मेली, आणि सुरुवातच केली. सुरुवातच झाली. हा, मी बिना खाताचा फक्त तिथं रोज जायचा, बघायला पाहिजे. बघायला पाहिजे की झाड कुठं मोडतोय, कुठं गुरं शिरतात, कुठं काय होतं. हे तुम्ही आता यंदा लावाल आणि पुढचं झाड मेलेलं असेल ते जगलं दिसणार नाही. त्याला आपल्या पोरासाठी जपायला लागतं. हा, म्हणजे गवत साईडला काढला पाहिजे. गवत काढला पाहिजे, त्याची म्हणजे जोपासना मुलासारखी केली पाहिजे, खत टाकलं पाहिजे. झाडीवाणी मारायला पाहिजे. बरोबर. आता माझ्या बघत आम्ही 3 जण भाऊ, पण आम्हाला जागा भरपूर आली, पण कुठला माझा कंपाऊंड म्हणजे बाकी नाही. मग तुमची शेती म्हणजे भात शेती करता? आता हीच आता बागेचीच माझी. बाग फळबागा करता, आंबे, हा, पण आंबे काजू. तर गावाला शेती सोबत जोडधंदा म्हणजे आपली बाग शेती. आता काजू म्हणजे 1 नंबर लोकांची लागवड. आता गावाला म्हणजे झाड झाले, वरची शेती. आणि हे कसं काजू आहेत ना, बरोबर. 3-4 वर्षानंतर आपल्याला फळ देतात. मिळतो. आणि लावलेला काजू वेस्टेज जात नाही. नाही तर जरी लोकांनी शेती सोडली असली हा. तरी त्यात लागवड केलं नाही. केलं नाही. आणि आता कसं गव्हर्नमेंट कडून पण मिळतात. पुढे शेती करत नाही, आणि माझ्या पुढे जर काय पुढे करणार नाही. बरोबर. थोडेसेच आहेत, 10-12 भाव होते. मी त्याला गेल्यावर कंपाऊंड करतोय. आता गावाला बघा फणस भरपूर आहेत, पण लोकांना ते विकायचे कुठे माहित नाही. हा, आता वडपौर्णिमेच्या टायमाला बघा मुंबईला फणस येतात विकायला, पण ते एका दिवसापुरते. एरवी कुठे त्याची किंमतच नाही. आपण युट्यूब भरपूर ठिकाणी बघितले माझ्या मोबाईलवरती. बरोबर. तुम्ही काकडे दाखवल्यात, लग्नाची सगळं वराड सगळं दाखवल्या, सगळं नवरा गेला दाखवला, सगळं तुम्ही बघितलेले आहे. खारीक त्या काय- हा, काय त्या शिंपल्या शेती दाखवले. शेती दाखवले, तुम्ही बघितलेले आहे. आता सांगा बघा, आपली माणसं मुंबईत गेली बरोबर बाबा, आपली माणसं इथनं मुंबईत गेलीत, त्यांनी शेती केलेली आहे, त्यांना हे गावच्या गोष्टी दिसल्या ना की त्यांना वाटतं बाबा काहीतरी समाधान वाटतं की बाबा आम्ही केलेलं आहे. हा लोक फोन पण करतात. हा की बाबा आम्ही केलेलं आहे. म्हणजे आता कसं नावीला जसं लोक मुंबईत गेलेत, खरं मनापासून जरी गेले तर त्यांचं मन गावी आहे अर्धा. अडचणीमुळे जातात. आणि कसं लोक जरी मुंबईत असली ना तरी महिन्याला फेरी असते, 2 महिन्याने फेरी असते. लोक काय कायमचीच असे नाही गेले. हा, आणि एक आहे की आता गावोगावी आमच्या पण आहे ना लोक जागरूक होत चाललेत, जमिनी विकायच्या नाही हा निर्णय प्रत्येक गावं घ्यायला लागले. तर आमच्या गावाने ते घेतलेलं आहे. पंचक्रोशीत आता त्याचं अनुकरण करतात, दुसरी गावं पण भरतात की आपल्या पण मिटिंग घेऊया आणि आपण असा नियम करूया. एखाद्याला अडचणच असते तर त्याने गावात पहिले सांगायचे की बाबा आम्हाला विकायचे, कोण घेतोय काय, तर ते नंतर मग बाहेर. पण शक्यतो बाहेर नाही जात. आणि कारण मला खूप जण विचारतात दादा तुमच्या गावात जागा मिळेल का, म्हणजे व्हिडिओमध्ये बघतात ते. पण कसं आमच्या गावातच नियम झालाय की कोणाला बाहेर विकायचेच नाही. आपण नियम करणार आपण. हा, पूर्वी ते मायनिंगच्या वेळेला भरपूर जमिनी विकलेल्या. तेच झालं, त्या कवडी मुलांनी घेतल्या जागा आणि नंतर तिथे मग आणि आपल्याला काय सांगतात ते की बाबा इथे चांगले प्रकल्प येणार, पण ते नंतर कोण बघतंय, जो घेतो तो कुणाला विकणार आपल्याला कुठे माहिती आहे. ते कसं डोंगराळ भाग ना, त्यामुळे आपल्याला त्या आपल्याकडे इथं काय व्हॅल्यू नाही काय. व्हॅल्यू नाही असं होतं. आता आपल्याकडे खालती आपण जातोय काय बरोबर. नाही जाऊ शकत ना, त्याचं व्हॅल्युएशन कळत नाही. बरोबर. पण आता त्या जमिनीला तुमचं 7-12 जरी असेल ना तर एवढा बरंच काही फॅसिलिटी पण आहे गव्हर्नमेंटचे. आंबा काजू लावलेत ना तरी पण त्याचा तुम्हाला मोबदला, त्याचा विमा मिळतो. ते पैसे वर्षाला गव्हर्नमेंट देतं, सगळ्या स्कीम आहेत. 1 नंबर आमच्याकडे हे सगळ्या गोष्टी म्हणजे विमा कसं घ्यायचं, काय घ्यायचं. म्हणजे आपण झाडं लावली, ती झाडं आपल्या सातबाऱ्यावर चढवली पाहिजे. आपण नुसती लावताना मुंबईला धावतो, असा नको. ठरवून त्यांना म्हणजे त्याला पहिले काय करायचं, पैसे घेणार, पैसे काय घेत नाही, काय नाही घेत. हा, जायला पाहिजे. आपण जायला पाहिजे. बाबा आपण गावी आलो की काय 2 दिवसासाठी सणासुदीला येतो आणि ते सरकारी मजा करून जातो, मग सरकारी कामासाठी जातच नाही ना. तेच ना, ते काहीच कळत नाही. म्हणून आपण आहे ना मे महिन्यात आलो ना की ही सगळी कामं केली पाहिजे. बघा आता कायकांचं असं वारस तपास पण नाही.
ते केलं पाहिजे. नाही करतील, फक्त नाव जॉईन करतील, पुढं काय माहित नाही. दुसरं काय नाही. आता 5 जण भाव आपदादानी जी जमिनी राखलेली आहे बरोबर. तेच मुलं त्या मागेच लागले. ही आमची जमीन आहे आमची. अरे पण नक्की कसं आहे ती जमीन आपली कशी आहे वडलोपार्जित झाले. हा वडिलोपार्जित झाली आहे पण ते मोजमापणी करून ते बरोबर. नेमकी जागा कुठं आहे कुठं आहे आणि नवीन पिढीला त्याची हदा माहित नसतं. माहिती काय बाबांनी घेतले मग याच्यावर खाली याच्यावर बरोबर. तसं नसतं ते. बरोबर. तुम्ही ज्या वेळेला तू दुसऱ्याची हा, मजूर पडेल हा, ना हा. ती जमीन त्याच्याकडे जाणार. बरोबर. काका भेटूया. हो, थँक्यू. आणि नवरात्रीमध्ये मी येणार आहे बाबा. नवरात्री इथं लय मोठा कार्यक्रम. इथं नवरात्रीत कार्यक्रम लय मोठा ना. जबरदस्त आमच्याकडे कार्यक्रम एक नंबर. येणार नक्की. हो जम्बो जम्बो. हा. काय बाकी विषय? ते यायचे मुंबईला हे कधीतरी. हे सर्व आम्हाला भेटायचे. या चाय काय वगैरे चाय घेतला घेतला. बाकी काय तब्येत पाणी मस्त वगैरे? चाललंय. आता स्टिक इकडेच ना नाही येऊन जाऊन असतं. काय वाज हम्म. मजेत ना बाकी? हो एकदम मस्त चाललंय. नाही माहिती पडला की बाबा हाय तुमचं. तुम्ही इकडे गावीच असतं का? हो मी गावीच आता सध्याला. बरेच वर्ष गावाला माणसं अशी भेटलीत ना ते अगोदर भेटलेत पण आता बऱ्याच दिवसांनी भेटली. बरं नाही, चला. तेव्हा कशी मुंबईमध्ये ना. हो चला. हो आली ना जा. काय बोलताय? हो हो बघता वाली किती गवलेत खेकडे किती धरले होती बघता सगळी. तुम्ही गावीच असतात ना? गावी शेती करतात? मस्त बांधलं नॅचरल एकदम. हे बघा हा आता पावसात सडकाय नको म्हणून आता सगळ्यांचे अंगणे हे झाले तर ह्यांचा अंगणा बघा कसा आहे सेफ आहे. मोठं नसते इथं. म्हणजे गुराखायची नाही मग बसायसाठी. संध्याकाळी माणसाना मीटिंग संध्याकाळी रोज. असं बसायला निवांत धुरेटी करायची एका ठिकाणी. बाईक नसलं की बायका बसणार. हे बसायचं ठिकाण आहे हा. ते धुरेटी करायला डबा आहे. हा मेंबर आहे इथला. हे जेवण झालं इथे बसतात नाही दुपारचं निवांत. हा 8 वाजेपर्यंत. हो ना. हा. वा वा. मग तुझं आता शेतीची कामं काय? आता काय आता कुपन काय गुरड हो. बेन्नी बिन्नी काय किंवा कुपनी बिपणी बघायच्या. पाना कमी येतात ती जास्त ह्या इथं आहेत. नको बस झाले. बघा चांगली आहेत. आणि ह्या जाबऱ्या हा. त्या बघा बैलांना जाबऱ्या घालायला म्हणजे शेतामधील हा तोंडाला लावायची म्हणजे शेताला दुसऱ्या आव्हान खाया नको असा विषय आहे तो. इथं खूप यांच्या गावात बघायला भेटली मला हल्दीची पाना. हा म्हटलं घ्या तुम्हाला पाहिजे तर ही आईच बारीक नेतात जरी चांगली जाणती न्या जाणती नेतो. काय करणार आहे काय माहिती वर्षा बनवणार रेसिपी कुठली. हा हल्दीचा वास भारी येतोय. पातोड्या. हा पातोड्या काय बोलतात ते पानमोडे. पानमोडे आपल्याकडे पानमोडे बोलतात. मागच्या टायमाला आम्ही किरण कवींच्या बागेत गेलेलो. आता आपण तिकडेच चाललोय तर कवीन म्हटलं चला मी गाडी पण चालवतो जरा. ते बाबा आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. बरे आहेत ना? होय होय होय. बऱ्याच दिवसानंतर भेटलं होय परत. हो हो. तुमचा वाडा आहे हा? नाही मग इथे काय करता तुम्ही? हे इथे शेण वगैरे टाकायला येतो ना. हा बेन्नी बिन्नी चालू आहे. हो ते शाळेमध्ये जाणारी मुलं म्हणून हा बेन काढायला जातो. हे बाबा आहे तिकडे असं. सुशांतचे बाबा. आणि कधी पण मंडणगडात या पाल्यात या भेटतो आवाज देतो चांगलं वाटतं. आपली माणसं आहेत. आणि तुम्ही हे प्रदर्शित करताय बरोबर लोकांना. आज जो लपलेला गावं बरोबर. तालुका समाज हो आज त्याला तुम्ही ऊर्जा अवस्थेमध्ये आणताय. बरोबर. तुमचं मनापासून मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू काका. तुमचे आशीर्वाद आहेत सगळ्यांचे. नाही असंच कार्य तुमच्या हातातून उत्तरोत्तर कार्य चांगल्या प्रकारे घडावं नक्कीच. हे ईश्वरचरणी शंभूराजाच्या चरणी प्रार्थना करेन. छान वाटतं. आज दिवस पण चांगला आहे. थंड आयुष्य देव. थँक्यू. आज दिवस पण चांगला आहे. होय होय. सोमवार आहे. पहिला श्रावणातला पहिला सोमवार. नागपंचमीचा दिवस. चांगल्या दिवशी मस्त गावी आलो बघितलं गाव फिरलो. माझं गाव जसं कलागुणांची पंढरी म्हणून जे म्हटलं जातं बरोबर. ही सगळी सारी मंडळी सगळ्या चांगल्या विचाराशी आहे. बरोबर. गावामध्ये भजन कीर्तन हे चालू असतं. तमाशा क्षेत्रामध्ये आता यांच्या गावात आहे ना म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम खूप केले जातात. अगदी म्हणजे अगदी दररोज भजन कीर्तन असतं.
श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर जाखडी नृत्य त्याचे पण बाऱ्या असतात ना इकडे कधी कधी. हो हो. आता महिलांचं गौरी मंगळागौरी मंगळागौरी कार्यक्रम, आहे. शिवाय नवरात्रीमध्ये वेगवेगळे उत्सव होतात, गणपतीत मजा असते, शिमग्यात मजा असते. तर हे गावची मजा आहे. आणि बाबा मला वाटतं बरेच वर्ष गावीच आहेत. होय, होय. मुंबईत पूर्वी येणं जाणं 91 असायचं. 91 पासून गावी आहेत. त्यांचे बाग आहे. बाबांची बाग बघायला जायचं होतं खाली अरे वा. धरणावर, पण ते नेक्स्ट टाइम येतो. चालेल, या नक्की आवर्जून या, भेटू, फोन करा भेटू. यांना किंवा मलाही फोन करा. नक्कीच नक्कीच आणि सर आपली अशीच सेवा राहू दे. नक्कीच ही एक आपण सेवा आहे, हो सेवाच आहे. लक्षात घ्या. याच्यामध्ये काय मिळतं हा विषय सोडा, बरोबर. पण लोकांना आम्ही प्रदर्शित करतो हो हा उदात्त हेतू घेऊन तुम्ही बाहेर बरोबर. पडलेले आहात. लक्षात घ्या. मग माझा गावातला माणूस काय करतो. आणि बाबा आता कसं ठरवलं मी, माझं गाव मी दाखवलं. आता माझं गाव म्हणजे थोडक्यात हे पण मंडणगडमधले सगळ्या गावांचंच उदाहरण आहे. तसं बाकीचे गावं पण आहेत ना, ती पण हळूहळू एक्सप्लोअर करूया. कसं आहे ना साहेब, तुमचं आदर्श घेऊन हम्म. लोक दुसरी तयार होतात. बरोबर तयार लक्षात घ्या. पण करणारा कोणतरी एक पाहिजे. असावं लागतो आणि ते तुम्ही आहात. लक्षात घ्या. आणि नाही, म्हणून नक्कीच. तुमच्या आता पाठीमागे हो. मला तुमच्या अगोदरपासूनच युट्यूबवरती मी तुमचे माहिती आहे, कार्यक्रम हां. पाहिलेले आहेत. बरोबर. माझ्या भाज्या कशा होतात, हो. हे कसे, इथून तुम्ही सुरुवात केलेली आहे. आमच्याकडे खजनात गेल्यानंतर खेकडी खेकडी कशी मिळतात, हां. मिळतात, बरोबर. पकडतात, याचं एक प्रदर्शन केलं. बरोबर. आज ते पाहून आमची माणसं गेली तर कोणी सांगितलं होतं रे इथे इथे आपण पाहिलं होतं, त्यांनी अशा गोष्टी केलं होतं, केल्या हां. होत्या. मग असं आपल्याला करायला आणि मेन कसं बाबा, गावची आपली पर्यटन स्थळं आहेत. हां. आता बघा आपल्याकडे मंडणगड तालुक्यात असं पर्यटन स्थळ म्हणणं नाहीच आहे. तसं म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव तसं आणि वेळास आहे. असे एक दोन नवरेत गरम पाण्याचे कुंड आहेत. हां. अशी गावागावात पण अशी आहेत ठिकाणं जी आपण मी एक्सप्लोअर तुम्हाला करतो. सांगतो. हां बघा तुळशीला मध्ये गेलात ना, बरोबर तर तिथे बारमाही धबधबा आहे. बरोबर. आहे की नाही. पण तो ते सगळं लोकांपर्यंत नाही, गेलाच जाऊन नाही. दाखवून या. आपण बाबा आम्ही काय म्हणतो आता आपल्या लोकांना बोलतो इथे रोजगार नाही, हा कारण की इथे उद्योगधंदा नाही. नाहीये. पण आपल्याकडे पर्यटनासाठी निसर्ग आहे. आहे ना. मग आपण आपल्या जमिनीमध्ये जर आपण तिथे पर्यटन कृषी पर्यटन केलं हा. तर ते केवढ्या लेवलला होईल चांगलं. अगदी योग्य रीतीने त्यासाठी बीचेस पाहिजे असं नाही, नाहीच, आणि तिथे काहीतरी असं वेगळं खूप नावाजलेलं ठिकाण पाहिजे असं पण नाही. असं पण नाहीये. अगदी तुम्ही खेडोपाड्यात ह्या ठिकाणी पण पर्यटन करू शकता, कारण की आपल्याकडे सुंदर निसर्ग आहे. निसर्ग आहे. इथून मंडणगड किल्ला आहे आपला, हो. ट्रेक करू शकता. सकाळचं जाऊन ट्रेक केला, पोहे नाश्ता दिला, आपले घावणे गाव आपलं ग्रामीण इथली जी खाद्य संस्कृती आहे ती 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 ते दिलं. हे अनुभवायला लोक येतात. हो हो. आता आपल्याकडे हे नांगर जोखाड हे कसे बनवतात, कसे ते भरले जातात, हे पण लोकांना बघायला आकर्षण आहे. आकर्षण आहे. हे थोडंसं प्लॅनिंग करून गेलं ना इथल्या नवतरुणाने एकत्र येऊन तर होईल. तर मग तुमचे असे चांगले सुस्त विचार आहेत. हां तुम्ही एक दिवस मला कधीतरी फोन करा. करूया. नंबर माझा त्यांच्याकडे मी आहे. किरणला कधी मागेच बोललो, त्यांची बाग आहे, असं केलं पाहिजे. आता तुमच्याकडे बाग आहे बरोबर, त्यांच्याकडे समजा पर्यटक आले हो. तर तुमची बाग चांगली आहे तर चला बाग फिरवायला नेऊया, नेऊया. तुम्ही तिथे नाश्ता ठेवा. हो, त्याचा माझा होईल फायदा. हा, ह्याला इथे राहण्याचा स्टेचा फायदा होईल. आजची घडी अशी आहे की ही सगळी शेती ओस पडलेली आहे. त्याला आपण कशा पद्धतीने काय ऊर्जा अवस्थेत आणू शकतो. यांना माहिती नव्हतं की इथे मला पाणी मिळेल म्हणून, बरोबर पण त्याचा शोध घेतला बरोबर. म्हणून त्यांना पाणी आता मिळालं. 12 महिने पाण्याचं. हो, वा, घरी आलं नसतं ना, हो. कोणीतरी काहीतरी केलं म्हणून त्यांना मिळालं. बरोबर. म्हणून त्यांचं पाहून इथे बोर लागली, तिथे पण पाणी आलं. पिणंही पाणी मिळालं. आता त्याच्या अगोदर आम्ही इथे शाळेमध्ये मी बोर आम्ही योजनेतून काढून घेतली, तिथेही पाणी मिळालं. म्हणजे जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी आहे, पण ते शोधता आलं पाहिजे. आता तिथे पाणी मिळालं म्हणून त्यांनी बाग केली, पान केले ना. म्हणजे तिथे डेव्हलपमेंट करता आली. तसं आपल्या लोकांनी शोध केला पाहिजे. नाही, यांना आम्ही सांगणार आहे यंदा या वर्षाला. आता हे काही सगळे उद्योगाचे आहेत म्हणून, बरं नाही तर तिथे एवढी जी त्यांची शेती आहे ना, पंचकृषीला पाणी जातो. पण यांनी जर असं नियोजित ठरवलं तर तो सगळा परिसर ते उन्हाळी डेव्हलप करू शकतात. गावचा आज श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. तर आम्ही पालेकोंडला आलो तर किरणच्या गावी, किरण म्हटलं त्यांची मिसेस वगैरे कवींची मिसेस तर त्या इकडे आलेत पूजायला, तर तुम्हाला दाखवतो गावाला अशी नागपंचमी केली जाते. तिकडे भवन आहे, भवन म्हणजे वारूळ. तर तिथे असं दूध व्हायला जातं, लाह्या व्हायला जातात. आणि हे दुसरी ते कुठली असते वेल, घोमाडी काय बोलतात तिला, गोमेंडा. गोमेंडाची जी वेल असते ती नागपंचमीसाठी वापरतात. आणि सुवासनी एकमेकांना हळदी कुंकू लावून हे करतात. बघा असं काय ठिकाणी खूप भवन असतात. आता हे कसं रोडच्या साईडलाच आहे जवळ, मग इथे केला. आणि ते एरवी खूप भवन असतात तिकडे, आता जंगलामध्ये पहिल्याचे जायचे महिला, आता कसं सोयीस्कर जवळच करतात कुठेतरी.
आणि आता नंतर दूध कधी मग हे करणार नंतर झालेलं आहे. अच्छा हे झालेलं आहे यांचं, पूजा झालेली आहे. आम्ही लेट आलो. आणि रोडच्या साईडलाच आहे इकडे यांची शाळा. हे बघा शाळेसमोरच नागपंचमी झाली इकडे. तर या सगळ्या महिला गावातल्या, तुम्ही सगळे गावीच असते ते ना? बघा शेती करतात. आणि आज पण गावाला पण अजून पण आहे ना हे असे सण, म्हणजे गावाला कोकणात सगळे सर्रास सण आहे ना चांगल्या उत्साहामध्ये केले जातात. म्हणजे आपण शहरात असलो की कधी कधी नागपंचमी नाही होत, कामाला वगैरे असतात महिला तर, आणि इकडे गावाला अशी केली जाते. चांगलं वाटलं. सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा. कवींला मान आहे भेटलाय हां नारळ फोडायचा. आणि खास करून नागपंचमीला दूध आणि लाह्या असा नैवेद्य असतो आणि ते प्रसाद करतात नंतर. हे तीर्थ म्हणून मिळणार आपल्याला. थोडेसे द्या बस. तुम्हाला नाग दिसला काय कुणाला? साबीत दिसला की नाही? नाही आम्हाला दिसला. छोटा होता पिल्लू. नागपंचमीला काय करतात घरी जेवण सांगा? आज काय असतं जेवण घरी? गोड म्हणजे पातळ्या बनवतात. हां म्हणजे पानमोडे, केळीच्या आपल्या ह्याच्यामध्ये हळदीच्या पानामध्ये. आणि ती पद्धत आहे जुनी. गावाला असे काय काय पदार्थ करतात ना ज्यांची नावं वेगळी आहेत. म्हणजे सर्रास लोक काय त्याला म्हणतात पातोड्या, आपल्याकडे पानमोडे बोलतात. आणि असे भरपूर पदार्थ आहेत असे जे जागराला करतात, रक्षाबंधनला करतात. आणि ते ढेबरोली करायचे बघा पहिले पिटोऱ्या अमावस्याला. ते म्हणजे असे सणाला वेगवेगळे पदार्थ बनतात माहिती आहे ना? ढेबरा हां ते आता नवीन पिढीला माहीत नसेल. ते बोलतील हा काय. तर चला चांगलं वाटलं. मस्त एकदम चालवलीस ना? एक नंबर. आता यांच्या बागेत जाऊया. किरण बोलतो जेवण जा. पण जेवायला आता मी थांबलो ना तर माझा पुढे लेट होईल. लेट होईल. चला वहिनी काकी चला बाय बाय. बाबा गुराशी आलो काय? ओके मस्त बाजूला गावाच्या मस्त रान आहे. गवत बिवत फुल आहेत सध्या. रेडे आहेत त्यांचे, म्हशी आहेत आणि दूध वगैरे काढतात इकडे. म्हणजे शेतीसोबत बाकीचं पण थोडा धंदा काय ते. रस्ता थोडा खराब झाला ना गावाचा तो रस्ता ना. आपण गावातले व्हिडिओ सेपरेट करूया नेक्स्ट टाइम. तसं मला मुंबईत पण जायचं आहे ना आज. मी मुंबईत जातानाच इकडे थांबलो आहे, नाही तर नेक्स्ट टाइम आपण करू. हे बघा हा गावात जातो रस्ता. आणि इकडे यांचं ग्रामदेवत पण आहे चालकोबा. गाडी इथेच लावली आणि आता पोचला मी पाले गाव. आणि हा इकडे पाठीमागे यांचं मंदिर आहे चालकोबा देवाचं. आणि हा होळीचा परिसर आहे. इकडे होळी लागते. आणि हा 7वीपर्यंतची शाळा. आता बघा ही जुनी म्हणजे आमच्या गावची शाळा होती ना तशी सेम शाळा वाटते. म्हणजे अशी एकदम खालपर्यंत कबल आहेत. आणि सध्या सुट्टी आज जरा मला वाटतं नागपंचमी निमित्त सकाळची शाळा, सोमवारची सकाळी शाळा असते काहीतरी श्रावण सोमवारमध्ये. आता सुटली शाळा. झेंडावंदन इकडे हा असा पोल आहे त्यासाठी. सेम असे आमची पण शाळा अशीच होती थोडक्यात. एक टायमाला शाळामध्ये किती मुलं असतील आणि कोण कोण इकडे बरेच जण शिकून गेले असले शाळेतनं. भारी वाटतं. म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या शाळेसोबत आहेत ना एक जुन्या आठवणी असतात लहानपणीच्या. तसं हे असणार इकडे. आपली मंडळी व्हिडिओज बघणारी आहेत काही, त्यांना पण बरं वाटेल हे त्यांचं सगळं दिसल्यानंतर परिसर. आज रजा कसली तुम्हाला? नागपंचमीची. नागोबा बसलाव? नागोबा दिसला तुम्हाला? दिसलाय बाबू? कुठं दिसला नागोबा? मंदिरात नागोबा आला होता. वा 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 वा. अहो तू कितवीला आहेस? दुसरी. तू अंगणवाडीत आहेस? तू अहो तू वा. गाव आहे इकडे मस्त आहे निसर्गरम्य. निसर्गाच्या कुशीत बसलेलं पालेगाव. देवाचं दर्शन घेऊया. चालकोबा देवाचं दर्शन घेऊया. चांगला दिवस आहे की पिंडी आम्ही देवाचं दर्शन घ्यायला आलो आहे. हे खूप जुन्या मूर्ती असतील सगळ्या. हे बघा हे सगळ्या मूर्ती आहेत खूप अगोदरच्या काळात. आपल्या वाडवडिलांपासून सगळे देव आहेत असे. कुठले ह्या नवीन बसवल्या. आज मस्त श्रावण सोमवार पण आहे आणि आम्ही या दिवशी शंकर देवाच्या पिंडीचं पण दर्शन पण झालं आहे. जुन्या घंटा असतील ना एकदम. मस्त वाटतं. एक नंबर वाटतं इथं. परिसर खूप मोकळा म्हणजे का मंदिराच्या बाजूला. आणि इकडे देवराई असते अशी म्हणजे हां देवराई आहे. झाडं असतात जुनी जुनी तिथे तोडत नाही झाडं ती.
चला परतीचा प्रवास. गाव बघितला, पाले गावातनं बाहेरून दर्शन घेतलं देवाचं आणि गाव एक्सप्लोअर नाही केला पण आता हे सतीदेवीचं मंदिर आहे. इथून आपण आता रोडने बाहेर पडतोय. जवळपास 1-1.5 तास आम्ही इथं होतो, गप्पा झाल्या, गावातल्या माणसांसोबत भेटलो आणि पुन्हा एकदा हा जो आपला मंडणगडचा रस्ता आहे त्या रस्त्याला जॉईन झालो आम्ही आता. हे बघा लालपरी एस स्टॉप इकडे. यांच्या गावावरून मंडणगडला जायला, मुंबईत जायला खूप गाड्या आहेत. बघा लालपरी चालली. मला वाटतं मंडणगडात नाही, इथल्या कुठल्या तरी गावी जात असेल ती. आणि इकडेच आपली गाडी लावली आहे आणि आता इथून पालेकोणचा स्टॉप आहे. यांना बाय बाय करून निघायचं आता. भेटू लवकरच. आता कधी भेटायचा? गणपतीच्या टायमाला. आम्ही काय गावी रेडीच असतो भेटा, कधी पण या. गणपतीच्या टायमाला भेटू. आम्ही काय मोकळं. बघू येशील ना गावी आमच्याकडे? गणपती ती आहे. चला भेटूया. चल. आणि मेन म्हणजे किरणचं चॅनल नवीन. किरण चॅनलचं नाव सांग. किरण माली ऑफिशियल्स. ऑफिशियल्स असं नाव आहे. किरण माली ऑफिशियल सर्च करा. मी इथे स्क्रीनवर देईन, त्याच्यावरती तुम्ही जाऊन सर्च मारा. किरण गावी असतो तर किरण व्हिडिओ अपलोड करतो. हां, आता तुला शुभेच्छा. कंटिन्यू कर, छान छान व्हिडिओ बनव आणि तुला शुभेच्छा. काय असं हेल्प लागली तर नक्की मी तुला सांगेन आणि व्हिडिओ करत राहा असंच. आणि किरण, कविन हे दोघं भाऊ आहेत, पण हे असे भाऊ आहेत ना, एकत्र एकमेकांना साथ देऊन ते राहतात. लय भारी वाटतं. म्हणजे असं खूप कमी बघायला मिळतं असं, कारण की तुम्हाला माहिती तुमच्या वडिलांचे संस्कार आहेत, आई वडिलांचे. ते मगाशी बोलले ना बाबा की किरण पण माझ्या वाटून करतो व्यवस्थित, बरं करतायत. ते एक चांगलं वाटतं आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. हां, फक्त एवढं की बरेच जण मुंबईत होते त्यामुळे भेटले नाही. नेक्स्ट टाइम भेटतील. नवरात्रीमध्ये येईन. तू बोललेस, आपण प्लॅन केलाय. जेवण पण होईल, घरपोच जेवण होईल. अरे ते प्लॅनिंग करूया कधीतरी. आणि ओव्हरऑल असं मस्त वाटलं. हां कविन, छान वाटलं आणि सगळ्यांना भेटता आलं. बाबूची डोलकी पण मस्त. कमेंट करा खास करून. आणि गाव तुम्हाला असेच मंडणगडची कुठली बघायची असतील आपल्या चॅनल थ्रू तर नेक्स्ट टाइम सांगा. मला मागच्या वेळेस सांगितली अजून 2-3 गावांची नावं, तर ती राहिली गेलेली असेल. जेव्हा मी कधी गाव येईन तेव्हा एक असं 1 by 1 आपण गावं एक्सप्लोअर करूया. पालेगावचं मन जर कोण तिथला एकदम खास आपला माणूस जर संपर्कात तिथे आला तर आपण त्यांना करूया. आता तिकडचे आहेत आपले रक्ते साहेब वगैरे आहेत, बाकी पण मंडळी आहेत. तर कधी येणं झालं तर नक्की तिकडचा व्हिडिओ करणार मी. ते पण गाव सुंदर आहे तिकडे, पालेगाव. आता इकडे तुळशी गाव मस्त आहे. तुळशी गावला पण चांगला. हां, इतिहास आहे. धरण आहे आपल्या खाली. खूप छान आहे तिकडची मंडळी आणि आपले सगळे समाज बांधवच आहेत, त्यामुळे बरं वाटतं. असेच तुम्हाला गावचे छान छान व्हिडिओ दाखवेन. हा व्हिडिओ दाखवून तुम्हाला एकच उद्देश दाखवायचा होता की गावं आपली अशी आहेत, घरं कशी असतात, गावं कशी असतात आणि मेन म्हणजे इथल्या लोकांशी हितगुज साधता येतं. मेन म्हणजे बरोबर त्यांच्याशी 2 गोष्टी बोलता येतात आणि लोकांना कशी आपली गावं जास्त आवडतात अशी. म्हणजे कोकणातली गावं कशी आहे, तिकडची संस्कृती कशी, चालरीती कशी आहे, लोक कशी काय करतात, शेती वगैरे ह्या गोष्टी जवळून बघता येतात. आता आपण शेतीच्या टायमाला असतो ना, शेती बघायला मिळाली असते. ऑलरेडी शेती लागवड म्हणजे भात लावणी झाले, आता बेडणीची कामं चालू आहेत, ते लोक घरीच आहेत. आणि ह्या टायमात बरीच मंडळी कशी हळूहळू मग सुट्टी असते तर मुंबईत जातात, काही गावी असतात, येऊन जाऊन असतात. गावात लक्ष असतं. म्हणजे असं जरी मुंबईत गेले लोक तरी कसं ना की बाबा बंदच आहे, येणं जाणं असतं. घरात कोण ना कोणतरी एखादा मुलगा येतो जातो, लक्ष असतं घरावरती, जागा जमिनीवरती लक्ष असतं माणसांचं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच कुठल्या तरी नवीन गावाचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, सी यू, टेक केअर, बाय बाय.